सगळ्यांचे आभार. पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज मला म्हणजे बळजुबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे. शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे. माझ्या 14-15 गाया मी आता सोडून जातोय. हे पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा हे जे कोण असतील प्रशासकीय, ह्यांनी आज बसून यांची जबाबदारी घ्यायची. उद्या काही जरी प्रॉब्लेम आला तरी मी त्यांना जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं ती जबाबदारी त्यांनी इश्यू करायची. मी इथून आता कुठलं सामान नेणार नाही, काय नाही. मी आता आहे असं घर सोडून चाललोय. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात रिंग रोड प्रकल्पासाठी प्रशासनाने बुलडोझर कारवाई केल्याने एका शेतकरी कुटुंबाचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विहे गावातील शेतकरी विलास शिंदे यांच्या घरावर आणि गोठ्यावर आज कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे गोठ्यात गायी बांधलेल्या असतानाच आणि घरात संसारोपयोगी साहित्य असतानाच बुलडोझर चालवण्यात आलं. आम्हाला किमान 2 दिवसांची मुदत द्या अशी विनंती शिंदे कुटुंबियांनी केली, मात्र प्रशासनाने ती फेटाळली. दरम्यान या कारवाईचा काही भाग रात्रीच्या वेळी करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून यामुळे संतापाची लाट उसळली आहे. रात्री अशी कारवाई कायदेशीर आहे का असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. महत्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं जात असल्याची भावना आता तीव्र होते. या बाधित कुटुंबाला न्याय आणि योग्य नुकसान भरपाई मिळणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. सगळ्यांचे आभार. पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज मला म्हणजे बळजुबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे. शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे. माझ्या 14-15 गाया मी आता सोडून जातोय. हे पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा हे जे कोण असतील प्रशासकीय, ह्यांनी आज बसून यांची जबाबदारी घ्यायची. उद्या काही जरी प्रॉब्लेम आला तरी मी त्यांना जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं ती जबाबदारी त्यांनी इश्यू करायची. मी इथून आता कुठलं सामान नेणार नाही, काय नाही. मी आता आहे असं घर सोडून चाललोय. जबरदस्ती केल्यामुळं मला कुठलाही पर्याय राहिलेला नाहीये. मी आता चाललोय. लोक कशी पूर्वीची जी म्हण होती की बाबा आम्ही काय खिंडी खाली जायचं का, तर आता आम्ही आता या खिंडीच्या दिशेने आता रवाना होतोय. तर सगळ्यांना बाय बाय, टाटा, चल. गाडी